नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्याय क्रमांक 1 ते 6 संपूर्ण मराठी सारांश बघणार आहोत. श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला जर काही कारणास्तव श्री नवनाथ भक्तिसार पारायण करता आलं नाही तर या महिन्यामध्ये एकदा अवश्य या मराठी सारांशाचं श्रवण करा. नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण केल्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती शेवटपर्यंत ऐका. श्री स्वामी समर्थ. श्री नवनाथ कथा सारांश अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो. फार पूर्वीची कथा म्हणजे कृष्णावताराच्या वेळची गोष्ट आहे. द्वापार युग संपत आले होते. कलियुग सुरू व्हायचं होतं. श्री विष्णू भगवानांचा पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण त्यावेळी द्वारकेत सिंहासनावर बसले होते. भक्तश्रेष्ठ म्हणून उद्धव जवळच उत्कृष्ट आसनावर बसला होता. यदुसभेत त्यावेळी नवनारायण आले. कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविहोत्र, दुर्मिळ, चमस व करभाजन अशी त्यांची नावे. नारायणांचे कार्य करणारे म्हणून त्यांनाही नारायण म्हणतात. नारायण आल्यावर भगवान श्रीकृष्णांनी त्यांना आसन दिले. त्यांची पूजा केली. श्रीकृष्णाने त्यांना आमंत्रण पाठवलं होतं. कृष्ण कुशल प्रश्न झालेत. मग त्या ऋषींनी बोलवण्याचा हेतू विचारला. तेव्हा श्रीकृष्णाने कलियुगात आपण अवतार घेणार असं सांगितलं व सर्वांना बरोबर येण्यास सांगितलं. त्यावेळी कोणी कोठे अवतार घ्यावा यासंबंधी त्यांनी विचारणा केली. श्रीकृष्ण म्हणाले, कवी ऋषींनी मच्छिंद्रनाथ होऊन जगात कार्य करावे. हरी ऋषीने त्याचा शिष्य गोरक्ष व्हावे. पिप्पलायन हा चरपटीनाथ, अविहोत्र हा वटसिद्ध नागनाथ, दुर्मिळ हा भर्तरीनाथ व करभाजन हा गहिनीनाथ होईल. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, इतरांसह मीही ज्ञानदेव म्हणून अवतार घेऊन येईल. भगवान शंकर हे निवृत्तीनाथ, भगवान ब्रह्म हे सोपान व योगमाया ही मुक्ताबाई व उद्धव हे नामदेव, कुब्जा ही जनाबाई, हनुमंत हे रामदास, वाल्मिकी हे तुलसीदास, जाबुवंत हे नरहरी, शुकदेव हे कबीर, बलराम हे पुंडलिक असे अवतार घेऊ. आपण सारे कलियुगात नवा संप्रदाय स्थापन करून धर्मकार्य करू. त्यांचे बोलणे ऐकून नव ऋषींना आनंद झाला. ते तेथून निघून मंदिराचलनावर गेले. शुकमुनी तेथे संप्रदाय स्थापन करून शुकमुनी तेथे ध्यानस्थ होते. या ऋषींनीही त्यांच्याजवळ निबिड गुहामध्ये जाऊन योग समाधी लावली व आपापल्या जन्माच्या वेळेची ते प्रतीक्षा करू लागले. कवी ध्यान करीत होते. यमुना नदीत ज्या मत्सीने ब्रह्मतेज गिळले होते ती त्यांना दिसली. त्या तेजात त्यांनी जीवरूपाने प्रवेश केला व गर्भवास स्वीकारला. पुढे काय झालं? कैलासावर भगवान शंकर पार्वती बसलेली असताना पार्वती शंकरांना म्हणाली, तुम्ही ध्यान करता, साधना करता ती मला सांगा, मला दीक्षा द्या. तेव्हा भगवान शंकर तिला म्हणाले, मी दीक्षा देतो, पण निवांत व एकांताची जागा हवी. तेव्हा नंदीवर आरूढ होऊन ते दाम्पत्य त्रैलोक्यात हिंडले. त्यांनी यमुना तीर पसंत केला. तेथे नदीसह उतरून शंकरांनी पार्वतीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. बीजमंत्र सांगितला. मग तिला विचारलं, प्रिये, मी सांगितलं ते कळाले का? पार्वतीने होकार देण्याच्या आधीच यमुनेच्या पाण्यातून हो कळाले असा उद्गार आला. शंकरांनी पाहिलं, पाण्यात एक मोठी मत्सी आहे. तिचा गर्भ कवी नारायणाने व्यापला आहे. शंकर त्याला म्हणाले, कवी, तू ऐकलंस वा अनुभवही घेतलास? पुन्हा गर्भ बोलला, होय, सर्वत्र अभेद्य ब्रह्माचाच प्रत्यय येत आहे. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, मत्स्येंद्रा, धन्य आहेस. आता तुला पुढे पुन्हा श्री दत्तांकडून उपदेश देववीन. मग पार्वतीसह भगवान शंकर तेथून निघून गेले. मत्सीने तो गर्भ अंड्यासहित पुढे तीरावर वाळूत टाकला. तेथे बगळ्यांचा एक थवा मासे खाण्यासाठी आला. त्यांना ते अंडे दिसले. भक्ष्याच्या आशेने त्यांनी ते फोडले. त्याच्या आतून मनुष्य बालक दिसला. तो मोठमोठ्याने रडू लागला म्हणून भ्याले व पळून गेले. तो बालक अंड्याच्या फुटक्या कवचातून पडून वारंवार रडू लागला. तेवढ्यात तेथे कामिक नावाचा मासे पकडणारा कोळी आला. त्यानं ते रडणं ऐकलं. तो जवळ आला. अंड्यात एक बालक रडत होता. त्याने वात्सल्याने त्याला उचलून घेतलं. त्याचं रडणं कसं थांबवायचं याचा विचार करत तो क्षणभर उभा राहिला. तोच त्याला आकाशवाणी ऐकू आली, कामिका, हा कवी नारायण ऋषी आहे. हा सिद्ध जगाचा तारक आहे. याला घरी ने, वाढव आणि याचं नाव मच्छिंद्र ठेव. कोळ्याला फार आनंद झाला. त्या मुलाला घेऊन तो लगबगीने धावत घरी गेला. त्याने त्याची बायको शार्दूलता जवळ तो बालक दिला. तो बालक कसा सापडला हे त्यानं सांगितलं. तिलाही फार आनंद झाला. तिने व कामिक कोळ्याने आपण निपुत्रिक आहोत म्हणून देवाला दया येऊन त्याने आपल्याला हा पुत्र दिला आहे असं समजून प्रेमाने त्याचं संगोपन करण्याचं ठरवलं. आश्चर्य असं की त्याला पोटाशी धरताच शार्दूलतेला पाणा फुटला. त्यांनी त्या मुलाचं नाव मच्छिंद्र ठेवलं.
फार लाडाने त्याला वाढवलं. 5 वर्षांचा झाल्यानंतर मच्छिंद्र बापासह नदी तीरावर जाण्यास निघाला. कामिक व मच्छिंद्र यमुनेवर गेले. एकदा जाळे टाकून कामिकाने मासे पकडले व काठावर आणून मुलासमोर ते वाळूत टाकले. मुलाला मासे सांभाळण्यास सांगून तो पुन्हा नदीत जाळे टाकण्यास गेला. तेव्हा मच्छिंद्राला ते पाण्याबाहेर तडफडणारे मासे व त्यांची प्राणांतिक स्थिती बघवेना. त्याला वाटले, हे मासे पाण्यात सोडावे म्हणजे जगतील. मच्छिंद्राने मासे पाण्यात सोडले. थोड्या वेळाने कामिक परत आला. मासे कमी कसे असे त्यानं विचारलं. मुलगा म्हणाला, मी ते पुन्हा नदीत सोडले. उगीच तडफडत होते. कोळी संतापला. तो म्हणाला, पोरा, भीक मागायची आहे का? मासे पाण्यात टाकलेस तर खाशील काय? त्याच्या रागामुळे मुलगा गप्प बसला. मारामुळे कळवळला. कोळ्याची पाठ फिरली. तेव्हा मच्छिंद्राने निर्वाणीचा विचार केला. भीक होय, मासे खाण्यापेक्षा भिक्षा बरी. आता येथे राहायचं नाही. मच्छिंद्र तीरापासून दूर गेला आणि उत्तरेची दिशा धरून खूप जोरानं पळत सुटला. कामिकापासून तो जास्तीत जास्त दूर जात होता. दमला की तो विश्रांती घेई व पुन्हा धावू लागे. असं धावता धावता तो बद्रिकावनात गेला. तेथे आता निराहार राहून तप करायचं असं त्यानं ठरवलं. तो तप करू लागला. श्री स्वामी समर्थ. श्री नवनाथ कथा सारांश अध्याय 2. श्री शंकर आणि दत्तात्रय मधुरांचलाची शोभा तसेच बद्रिकावनाचे सौंदर्य बघत चालले होते. दाट अरण्यात त्यांना 17-18 वर्षांचा मच्छिंद्र ध्यानस्थ दिसला. त्याची अस्थिपंजर अवस्था पाहून दुरूनच भगवान शंकर दत्तात्रयांना म्हणाले, हा तरुण अगदी क्षीण झालेला दिसतो. मी येथेच थांबतो व तुम्ही त्याचा तपाचा हेतू विचारा. श्री दत्तात्रय त्या मोठ्या वृक्षाकडे हळूहळू गेले. त्याच्या भोवती दिव्य प्रकाश पडला होता. मच्छिंद्राजवळ जाऊन त्यांनी विचारलं, तपस्वी तरुणा, एवढे घोर तप कशासाठी करतोस? त्याचे शब्द कानी पडताच मच्छिंद्राने कष्टाने डोळ्यांच्या पापण्या उघडल्या. श्री दत्तात्रयांचं दर्शन होताच मच्छिंद्राने बसल्या बसल्या मानानेच त्यांना अभिवादन केलं आणि म्हटलं, गुरुदेव, मी येथे 12 वर्षात एकही माणूस दिसला नाही. आपण दिसलात ही अंबाभवानीची कृपाच म्हणायची. आता आपला कृपाप्रसाद देऊनच जावं. श्री गुरुदत्त म्हणाले, मी अत्रिसूत दत्त होय. तू हे क्षीण करणारे घोर तप का करीत आहेस? मच्छिंद्र म्हणाला, गुरुदेव, तुम्ही मला धन्य केलं, माझं तप फळाला आलं. असं म्हणून त्याने भगवान दत्तांच्या चरणी स्वतःला झोकून दिलं. बाळ, असं म्हणून त्यांनी त्याला उचलून आपल्या दिव्य बाहूंनी आलिंगन दिलं. तेव्हा भक्तिभावनेनं भरून तो म्हणाला, हे देवा, मी ईश्वराप्राप्तीसाठी तप करत आहोत. तुम्ही ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकवटलेले सर्व साक्षी सर्वज्ञ देव, माझी 12 वर्ष उपेक्षा का केलीस? माझा एवढा काय अपराध झाला? श्री दत्तात्रयाने मच्छिंद्राचं अश्रू पुसले. त्यांचे सांत्वन केले. त्याला आपल्या इच्छेने सुदृढ केले. मच्छिंद्र पुन्हा दत्तांच्या पाया पडला. दत्तात्रयाने त्यांच्या मस्तकी वरदहस्त ठेवला व त्याला उपदेश केला. त्यामुळे मच्छिंद्राची भेदबुद्धी नाहीशी झाली. माया नष्ट झाली. सर्वत्र मला एकच परम चैतन्य दिसत आहे. काय बोलू? वर्णन अशक्य आहे. दत्तात्रय म्हणाले, या स्थितीचा तुला नित्य अनुभव मिळेल. चल, भानावर ये. तुला भेटायला भगवान शंकर आले आहे. चल. ते ऐकून मच्छिंद्र चकित झाला. त्याला घेऊन श्री दत्तगुरु शंकरांजवळ आले. श्री शंकरांनी मच्छिंद्राला मत्स्यच्या पोटातले अवस्थेचे स्मरण करून दिले व दत्तात्रयाला सांगितले, याला सर्व सिद्धींचे सामर्थ्य द्यावे. श्री दत्तात्रयांनी त्यावेळी मच्छिंद्रावर अनुग्रह करून त्याला देवतांचे वरदान प्राप्त करून दिले व पंचमहाभूतांवर अधिकार दिला. नाथ हे नाम, मच्छिंद्र हे स्वतःचे नाम, संप्रदायाची शृंगी आदी लक्षणे, कान विंधण्याचे संस्कार, परंपरा चालवण्याचे, शक्ती संक्रमित करण्याचे, दीक्षित सर्व सामर्थ्य दिले व 6 महिन्यांनी ते दोघे तेथून निघून गेले. मच्छिंद्रही तेथून दक्षिणेकडे निघाला. पुढे तो फिरता फिरता सप्तशृंगी येथे आला. तेथे अंबेचे जागृत देवस्थान आहे. तेथे अंबेचे स्तवन करू लागला. पण स्तवन करता करता त्याच्या मनात आलं की संकटांनी ग्रस्त झालेल्या लोकांना उपयोगी पडेल असं दिव्यशास्त्र काव्यरूपाने रचून ठेवावं. तो आपल्याशीच विचार करत होता. कवन करण्यासाठी दैवते अनुकूल कशी होतील? अंबेने आपणाला दर्शन द्यावे म्हणून मच्छिंद्राने 7 दिवसांचं अनुष्ठान मांडलं. ते संपूर्ण झालं तेव्हा देवीने मच्छिंद्राला दर्शन दिलं. देवी म्हणाली, बाळा, तुला जे हवं आहे ती शाबरी विद्या होय. तुझवर दत्तांनी कृपा केली आहे. त्यामुळे मी सांगते ते साधन तू करशील तर सर्व सिद्धी तुला प्रत्यक्ष हस्तगत होतील. तू मज बरोबर चल. देवीने मच्छिंद्राला मार्तंड पर्वतावर नेलं. नाग अश्वत्थ म्हणून तेथे एक वृक्ष होता. तो त्याला दाखवला. बीजमंत्रांनी हवन करूनच मच्छिंद्राला तो दृश्य झाला. पाहतो त्या वृक्षावर 52 वीर, 12 मातृका, सूर्यादी सर्व देवता व सहस्रास्त्र देवता फांद्या फांद्यांवर विराजमान झालेल्या. पण त्या सर्व मूक. देवी म्हणाली, या सर्व देवता तुला अनुकूल होतील व विद्यामंत्र देतील. पण तू एक काम कर. येथून ब्रह्मगिरीला जा. तेथे अंजन पर्वत आहे. तेथून एक नदी दक्षिणेस वाहते. तेथे नदीच्या पात्रात हत्तीच्या पावलाने एवढी कुंडी आहे.
पांढरीच्या वेली हातात घे, एकेका कुंडात वेल टाक, परत येताना त्या वेली पहा. ज्या कुंडात वेल सजीव राहिलेली असेल ते कुंड स्नानासाठी योग्य समज. तेथे स्नान कर. त्या कुंडातील पाणी काचपात्रात बंद करून घे. मग येथे ये. पण एक सांगते, त्या कुंडात स्नान केलंस की तुला मूर्छा येईल. त्यावेळी आदित्याची 12 नामे सतत जपत राहा. त्याने तुला काही त्रास होणार नाही. तू शुद्धीवर येशील. येथे 12 वृक्षांवर तू ते पाणी सिंचन कर. एक देवता प्रसन्न होईल व तुला ज्ञान देईल. एका वेळी एकच देवता प्रसन्न झाली तरी न कंटाळता वारंवार अशा खेपा घाल व सर्व देवता वश करून घे. असं बोलून देवी स्वस्थानी निघून गेली. मच्छिंद्र पांढरीच्या वेली घेऊन निघाला. देवीने जसं सांगितलं तसंच त्यानं केलं. एका कुंडातील वेल मात्र जिवंत राहिली. मग त्याने त्यात स्नान केलं. लगेच त्याला मूर्छा आली, पण सूक्ष्म शरीराने तो सूर्यनाम जप करत राहिला. तेव्हा सूर्य त्याच्या समोर आला. मच्छिंद्राला सावध करून त्याची इच्छा विचारली. सूर्याने त्याला तू यशस्वी होशील असा आशीर्वाद दिला. त्या कुंडाचं नाव आदित्य कुंड. मग त्यातील पाणी घेऊन मच्छिंद्र मार्तंड पर्वतावर गेला व तेथील त्या दिव्य वृक्षावर ते पाणी त्यानं शिंपडलं. त्याचबरोबर तेथील सूर्यदेवता प्रगट होऊन बोलू लागली. त्याला वरदान देऊन सूर्यदेवता म्हणाली, निमंत्रण करताच मी येईल. मच्छिंद्र अशा रीतीने 7 महिने त्या 100 कुंडांची प्रदक्षिणा करत राहिला व सर्व देवतांनी त्याला विद्या दिली. त्यानुसार त्याने शाबरी विद्या वंग देशात म्हणून मोठा काव्य रूपग्रंथ रचला. त्याची इच्छा पूर्ण झाली. मग तेथून मच्छिंद्रनाथ वंग देशाकडे तीर्थयात्रा करत करत निघाला. मच्छिंद्रनाथ वंग देशात फिरत होता. वाटेत एका गावातील घरासमोर उभं राहून त्याने अलख निरंजन अशी गर्जना करून भिक्षा मागितली. त्या घराची मालकीण सरस्वती भिक्षा वाढायला आली, पण तिचा चेहरा दुःखी दिसला. मच्छिंद्रनाथांनी विचारलं, माई, आपण दुःखी का? सरस्वती म्हणाली, महाराज, सर्व काही आहे पण पुत्र संतान नाही. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माई, त्यावर एक उपाय आहे. हे भस्म अंगारा घ्या आणि देवाची प्रार्थना करून हे आपण खाऊन त्यावर पाणी प्या. हरी नावाचे स्वर्गीय ऋषी तुमच्या पोटी येतील. 12 वर्षांनी मी येईल, तुमच्या मुलाला घेऊन जाईल आणि त्याला दिव्य ज्ञान देईल. मच्छिंद्रनाथ निघून गेले. सरस्वतीबाईंना आनंद झाला. त्यांनी आपल्या शेजारणीला तो वृत्तांत सांगितला. शेजारीणबाई म्हणाली, अहो, अंगारा खाऊन कुठे मुले होतात. हे जादूटोणा करणारे लोक लबाड असतात. त्यांच्या नादी लागू नका. ते ऐकून सरस्वती घाबरली. तिने तो अंगारा अंगणात गाईचं शेण, राख, कचरा टाकण्यासाठी जागी टाकून दिला. थोड्याच दिवसात ती ते सारं विसरून गेली. श्री स्वामी समर्थ. श्री नवनाथ कथा सारांश. अध्याय 3. मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्राच्या तीराने तीर्थे पाहत रामेश्वरास गेला. त्याने रामाचा सेतू पाहिला. तो समुद्र स्नान करत असता त्याला तिथे एक वानर दिसला. आकाशात ढग जमू लागले होते. पाऊस पडू लागला होता. लगेच तो वानर एक दरड उकरून घर बांधून घरात राहण्यासाठी दरड रचू लागला. खरे तर तो वानर म्हणजे स्वतः हनुमंत होता, पण त्याने लहान रूप घेतलं होतं. त्याचं खरं स्वरूप न कळता मच्छिंद्रानं त्याला चेष्टेने म्हटलं, वा वा, हा वरून पाऊस पडतोय आणि तू आता घर बांधण्यास? अरे, तहान लागली की विहीर खणतात का? मारुती म्हणाला, साधू महाराज, तुमच्या इतकं ज्ञान कुठले आम्हाला? तुम्ही मोठे चतुर आहात. तुमचं नाव तरी काय? मच्छिंद्र म्हणाला, मला यती म्हणतात. माझं नाव मच्छिंद्र. मारुती म्हणाला, जती म्हणजे काय? मच्छिंद्र म्हणाला, अरे, माझ्या अंगी योगशक्ती आहे म्हणून मला जती म्हणतात. वानररूपी मारुती म्हणाला, अरे वा, हा कोण दुसरा जती? हनुमंत हा एकच खरा यती अशी ख्याती आजपर्यंत ऐकली. हनुमंताजवळ मी राहत असे म्हणून मला त्याच्या शक्तीचा 1000वा हिस्सा तरी प्राप्त झाला आहे. तुमची शक्ती केवढी आहे ती दाखवा. मच्छिंद्राने ते आव्हान स्वीकारले. हनुमंत लगेच पर्वतापलीकडे गेला व त्याने प्रचंड रूप धारण करून एक पर्वत उचलून मच्छिंद्रनाथांवर फेकला. मारुतीचं खरं रूप माहीत नसलेला मच्छिंद्र तो कोसळणारा पर्वत पाहून समजून चुकला की हा वानर म्हणजे प्रत्यक्ष मारुतीच. त्यानं लगेच भस्माची चिमुटी हातात धरली व स्थिर हो असा आदेश त्या पर्वताला दिला. तेव्हा तो पर्वत अधांतरीच तरंगत राहिला. तिकडं मारुती डोंगरामागून डोंगर फेकू लागला व ते सर्व अधांतरीच तरंगू लागले. तेव्हा हा योगी आटपतच नाही म्हणून क्रोधानं मारुती हातात डोंगर धरून उड्डाण करून आला. पण मच्छिंद्रनाथाने समुद्रातलंच पाणी घेऊन वातकर्षण करून मंत्रून त्याच्या दिशेने ते फेकलं. तेव्हा डोंगरासकट उंच हात धरलेला मारुती एकदम स्थिर झाला. त्याला हालताच येईना. त्याचे प्राणच कासावीस झाले. त्याची ही अवस्था पाहून मारुतीचा पिता वायुदेव मच्छिंद्राला शरण आला. आपल्या पुत्रावर दया करून त्याची सुटका करावी अशी वायुदेवाने मच्छिंद्राची प्रार्थना केली. तेव्हा दया येऊन मच्छिंद्राने मारुतीला सोडलं. मग वायू व मारुती त्याच्या समोर आले. वायू मारुतीला म्हणाला, मुला, या सिद्धाने आपल्याला मनुष्याला कोणत्याही संकटातून पार पाडतं. चल आपण त्याच्याशी सख्य करू.
असं म्हणत त्याने व मारुतीनं मच्छिंद्राला नमस्कार केला. आता पुढे मच्छिंद्रानं म्हटलं, मला तुम्ही सहाय्य करावं. ते दोघेही सहाय्य करण्यास कबूल झाले. मग मच्छिंद्रानं मारुतीला विचारलं, मी आता पुढे तीर्थयात्रेला जात आहे, पण एक शंका मनात आली, ती विचारतो. मार्तंड पर्वतावर तू मला शाबरी विद्येतच मदत केलीस, असं माझ्या इथे माझ्या विरुद्ध युद्ध का केलंस? मारुती हसून म्हणाला, मच्छिंद्रनाथा, मी तुझी बल परीक्षा पाहिली. कितीतरी वर्ष माझ्या मनावर एक मोठं ओझं आहे, ते दूर करशील का? मच्छिंद्रानं ते मान्य केलं. तेव्हा मारुती म्हणाला, पूर्वी काय झालं? रावणवध झाला, राक्षसांचा नाश झाला. रामप्रभू व सीतामाई विमानात बसून अयोध्येस गेली. मीही त्यांच्यासह गेलो. माझ्या सेवेने सीतामाई मजवर प्रसन्न झाली. तिने मनाशी असं ठरवलं की मारुतीला मोठं घर बांधून द्यावं व त्याचं लग्न करून द्यावं. तिचा बेत काही मला माहीत नव्हता. ती मला म्हणाली, आधी हो म्हणा, मग सांगेल. मी हो म्हटलं. मग सीतामाई म्हणाली, बघ, हो वचन दिले आहे. श्रेष्ठ लोक वचनभंग करत नाही. आता वचनाप्रमाणे वागलं पाहिजे. मी पुन्हा होकार दिला तेव्हा तिनं सांगितलं, तू गृहस्थ आश्रम स्वीकारावास, पत्नीबरोबर सुखाने संसार करावा असं मला वाटतं. तिचं बोलणं ऐकून मला धक्काच बसला. मी रामप्रभूंजवळ माझं गाऱ्हाणं सांगितलं. ते म्हणाले, हनुमंता, तू चिंता करू नकोस. प्रत्येक युगाच्या चौकटीत आपल्याला जन्म घेऊन ठरवलेलं कार्य करायचं असतं. आतापर्यंत 98 राम झाले, 98 मारुती झाले. मी 99वा राम व तू 99वा मारुती. रावणसुद्धा 99वा. त्याचं राज्य संपलं, राक्षसांचा नाश झाला. याला तूही कारण झाला आहेस. राक्षस स्त्रियांनी आता कोठे जावे? तू त्यांच्या राज्यात जा, विवाह कर. मी म्हणालो, प्रभू, मी ब्रह्मचारी, माझ्यापासून त्यांना काय प्राप्त होणार? मला स्त्रीसंगाचे पाप करायला का लावतात? श्रीराम म्हणाले, मारुती, तुझी शक्ती ऊर्ध्व आहे. तुझ्या नुसत्या बुभुकाराने सुद्धा स्त्रियांच्या ठिकाणी गर्भधारणा होऊन त्यांना पुत्रप्राप्ती होईल. पण राम व सीता, तसं झालं तर तुझे ब्रह्मचर्य ढळणार नाही, तुला दोषही लागणार नाही. रामप्रभूंनी अशा रीतीने जरी सांगितलं तरी माझं मन तयार होईना. पण राम व सीता यांनी मला श्रीराज्यात जायला लावलं. तो देश पर्वतांनी वेढलेला आहे. तेथे सर्व स्त्रियाच होत्या. मेनका नावाची राणी तिथे होती. मी तिथे गेलो. तेथील स्त्रियांना पुरुष कसा तो माहीत नव्हता. माझ्या बुभुकाराने मेनकेस व इतर स्त्रियांनाही गर्भ राहिले, पण पुरुष संतती मात्र न होता कन्या प्राप्त झाल्या. मेनकेने मात्र माझ्या जवळ प्रत्यक्ष अंगसंग करण्याचा हट्ट धरला, पण जन्मापासून अचल अभेद्य सुवर्ण कौपिन धारण केलेला मी. तिची इच्छा पूर्ण करणं मला अशक्य होतं तेव्हा मी तिला म्हटलं, उपरिचर वसूचा पुत्र म्हणून कवी नारायण ऋषीच पुढे अवतार घेणार आहेत. मच्छिंद्रनाथ म्हणून ते अत्यंत समर्थ योगी होतील. ते तेथे येतील, तेच तुझी इच्छा पूर्ण करतील. मी तिला जे वचन दिलं ते तू पूर्ण कर. मच्छिंद्र म्हणाला, मारुती, मला भलत्याच संकटात पाडू नकोस. ब्रह्मदेव, नारद, इंद्र, रावण, शंकर, विश्वामित्र यांची स्त्रिया अभिलेषामुळे काय गत झाली ती मला माहीत आहे. तेव्हा मला हे भलतंच काम करायला लावू नकोस. मारुती म्हणाला, ते काही नाही मच्छिंद्रा, तुला हे काम करून माझी वचनातून सुटका करावीच लागेल. तुझ्यापासून तिला मीननाथ नावाचा मुलगा होणार आहे व तो उपरिचर वसूंचाच अवतार असेल. मच्छिंद्राने मारुतीशी पुष्कळ वाद केला. शेवटी त्याच्याकडून मारुतीनं मान्य करून घेतलंच. मात्र आधी मी सर्व तीर्थयात्रा करून येतो व मगच तुझं कार्य करण्यासाठी श्रीराज्यात जातो, अशी सोडवणूक मच्छिंद्रानं करून घेतली आणि तो तीर्थयात्रा करण्यासाठी प्रवास करू लागला. श्री स्वामी समर्थ. श्री नवनाथ कथा सारांश. अध्याय 4. हिंगळा देवीच्या दर्शनासाठी मच्छिंद्र निघाला. वाटेत घनदाट अरण्य लागलं. तेथे झाडामागेच एक शेकडो हात रुंद व उंच असे प्रवेशद्वार दिसले. त्या द्वाराचे रक्षण करणारे 8 भैरव होते. त्यांनी मच्छिंद्राची परीक्षा बघावी म्हणून त्याच्यासमोर एकदम गोसाव्याच्या वेशात प्रगट होऊन त्याला विचारलं, काय रे ब्रह्मचार्या, कोठे जात आहे? तो म्हणाला, मी हिंगला देवीचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही पण येता का? तेव्हा ते म्हणाले, अरे, आम्हीच या देवीचे द्वारपाल आहोत. येथे येणाऱ्याला त्याच्या पाप पुण्याचा झाडा द्यावा लागतो. तुझं पाप पुण्य सांग आणि आत जा. त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी पाप व पुण्य भेदच जाणत नाही. सर्वच कर्म मी ईश्वरा अर्पण केली आहे. आता कुठलं पाप नि कुठलं पुण्य? चला, मला जाऊ द्या. ते भैरव रागावले व बोलले, अरे, देह आहे तोवर देहाचे प्रारब्ध कर्म कोणाला सुटले आहे का? जोवर देह प्रारब्ध आहे तोवर काहीतरी पाप पुण्य होणारच. आणि कपटाने तू खोटं बोलतोस तर तुला शक्तीचे दर्शन होणार नाही. मच्छिंद्रनाथ हसून म्हणाला, प्रत्यक्ष यम व शंकरही ज्या ब्राह्मी स्थितीपुढे निष्प्रभ ठरतात त्या स्थितीत मी आहे. तिथे तुम्हा शूद्रांच्या
दमनदाटीला कोण भितो? त्याचे हे बोलणे ऐकून आठही भैरव नाना प्रकारची शस्त्रास्त्र घेऊन त्याच्यावर धावून गेले. पण मच्छिंद्रानं चिमूटभर भस्म घेतलं व सर्व देवतांना संरक्षणासाठी आवाहन करून ते भस्म वज्रपंजर म्हणून त्या आपल्या भाळी लावलं. तत्क्षणी मच्छिंद्रनाथ वज्रासारखा कठीण झाला आणि त्या भैरवांना म्हणाला, या युद्ध करायला या. तुमचा काय पराक्रम आहे तो दाखवा, नाहीतर कोरड्या विहिरीत जीव द्या. भैरवांनी आयुधे सरसावली आणि त्याच्यावर भयंकर मारा केला, पण सर्व शस्त्र बोथट होऊन परत गेली. मच्छिंद्रनाथ जसाच्या तसा उभा. मग वायू, मोहिनी, इंद्र, नाग, ब्रह्मा, रुद्र, दानव, कृतांत इत्यादी देवता ज्यावर आहे अशी भयंकर अस्त्र भैरवांनी त्यांच्यावर फिकली. तेव्हा प्रलय होणार की काय असं वाटू लागलं. पण मच्छिंद्रानं भस्म मंत्रून प्रत्येक अस्त्रावर पती अस्त्र योजून भैरवांचे सर्व अस्त्रबल विफल करून टाकलं. त्याचबरोबर वाताकर्षण मंत्र म्हणून भस्म फेकलं. तेव्हा सर्व भैरव भूमीवर पडले. त्यांचे प्राण कासावीस झाले व ते निचेष्ट पडले. तिकडे हिंगळादेवीने म्हणजे चंपेने आपल्या मुख 5-7 मातृकांना युद्धाची वार्ता समजून घेण्यासाठी पाठवलं. त्या परत गेल्या व त्यांनी देवीला युद्धाचं वृत्त सांगितलं. तेव्हा देवीनं सर्व मातृकागणांना मच्छिंद्राला मोह पाडण्यासाठी पाठवलं. त्यांचा समुदाय अरण्यातून येत आहे असं पाहताच मच्छिंद्रानं विलक्षण तऱ्हेने कामशर योजून मोहनास्त्राचा प्रयोग केला. त्यामुळे त्या सर्व दासींना स्वतःची स्मृतीच न राहून त्या वेड्यासारख्या नाना प्रकार करू लागल्या. त्या नाचत ओरडत हातवारे करत गाणी गाऊ लागल्या. मग त्यांच्यावर मच्छिंद्रानं विद्यागौरव अस्त्राचा उपयोग केला आणि वातास्त्र सोडून त्या मातृकागणांची वस्त्र त्यांच्या शरीरावरून सुटतील अशी दूर उडून जातील असं केलं. त्याप्रमाणे त्यांची वस्त्र उडून गेली व त्या वस्त्रहीन अवस्थेतच बेभान होऊन नाचू लागल्या. त्यानंतर मच्छिंद्रानं क्रियाशक्तीनं त्या प्रत्येकीला समोर दिसतील असे अनेक सुंदर पुरुष निर्माण केले व त्याच वेळी त्या मातृकांवरील मोहनास्त्र आवरून घेऊन त्यांचं देहभान त्यांना परत प्राप्त करून दिलं. मातृका भानावर आल्या पाहतात तो समोर कितीतरी सुंदर पुरुष व त्या स्वतः मात्र विवस्त्र. त्यामुळे त्या अतिशय लज्जित होऊन पुन्हा सैरावैरा पळत देवीकडे निघाल्या. जाता जाता त्यांनी 8ही भैरव निचेष्ट पडले होते ते पाहिलं. त्या देवीजवळ तशाच नग्न अवस्थेत धावत गेल्या. तेव्हा आंबेनं विचारलं, हे ग काय? सगळ्यांची वस्त्रे कुठे गेली? त्यांनी लज्जेने चूर होऊन सर्व काही जसं घडलं होतं तसं सांगितलं. त्या म्हणाल्या, माते, आमची पुण्याई संपली म्हणून ही स्थिती झाली. तू सुद्धा हे स्थान सोड. आता तू गोसावी येईल नि तुला त्रास होईल. एवढं धैर्यशाली व श्रेष्ठ अष्टभैरव तरीही ते त्यांच्यासमोर निश्चित पडले आहे. तो गोसावी साधा सुद्धा दिसत नाही, प्रत्यक्ष सूर्यच आलाय. असं जसं काही 11 रुद्र एका ठिकाणी आले तो सर्व पंचमहाभूते सुद्धा ग्रासून टाकील. त्या चराचरात आणि घाबरत असं बोलत होत्या. तेवढ्यात एक ओरडली, आला तो पहा, जोगी आला. त्या सरशी सगळ्या घाबरून ओरडल्या. तेव्हा देवीने प्रथम मायाशक्तीने सर्वांना नवी वस्त्र दिली व त्यांना धीर देऊन ध्यान दृष्टीने पाहिलं. ओहो, हा तर उपरिचर वसूचा पुत्र मच्छिंद्रनाथ म्हणजे ऋषी कवी नारायण. तुम्ही भिवू नका, चला आपण त्याला दर्शन देऊ, चला माझ्या पुढे. असं ध्यान दृष्टीने त्याला ओळखून जेव्हा अंबा म्हणाली तेव्हा सर्वजणी धीर करून पुन्हा निघाल्या. देवीनं मच्छिंद्राला दर्शन दिलं. तो लगेच तिच्या चरणी नत झाला. देवीनं त्याला उचलून मांडीवर घेतलं व म्हटलं, बाळ, फार उत्तम पराक्रम केलास. या भैरवांना आता जागृत कर. तेव्हा मच्छिंद्रानं अस्त्र आवरून घेतलं. भैरव उठून उभे राहिले व मच्छिंद्रनाथाची स्तुती करून म्हणाले, मार्तंड पर्वतावर मिळवलेल्या सिद्धीची परीक्षा घ्यावी म्हणून याला आम्ही अडवलं, पण त्याने आमचाच पराभव केला. देवीने मच्छिंद्राला म्हटलं, बाळा, मला तुझी योग सामर्थ्य दाखव ना थोडंसं. तेव्हा मच्छिंद्रनाथाने विचारलं, काय करून दाखवू? देवी म्हणाली, हा समोरचा पर्वत आकाशात उडव आणि तरंगत ठेव, मग तो पुन्हा जागच्या जागी ठेव. तेव्हा मच्छिंद्रानं वायू अस्त्र व नागास्त्र यांचा उपयोग करून पर्वत उंच उडवला आणि पुन्हा योग बलाने तो पर्वत जागच्या जागी ठेवला. देवी त्याला म्हणाली, धन्य धन्य, तू वायू व पर्वत यांना मित्र केलंस. यांचा परस्पर विरोध असूनही तू त्यांना वश केलंस. मी तुला आणखी 2 अस्त्र देते. असं म्हणून अंबा म्हणजे हिंगलादेवी हिने त्याला सर्पास्त्र व भिन्नास्त्र अशी 2 अस्त्र दिली. त्याला 3 दिवस आपल्याजवळ ठेवून घेतलं व वरदान देऊन त्याला निरोप दिला. अरण्यातून तो बाहेर पडेपर्यंत अष्टभैरव त्याला निरोप देण्यासाठी आले होते. श्री स्वामी समर्थ. श्री नवनाथ कथा सारांश अध्याय 5. हिंगळादेवीचा आशीर्वाद घेतला व मच्छिंद्रनाथ पुढे तीर्थयात्रेला निघाला. 12 मल्हार नावाच्या एका विस्तीर्ण अरण्यमय प्रदेशात तो गेला. वाटेत रात्र झाली. मध्यरात्रीच्या सुमारास त्याला जाग आली. रानातून पुष्कळशा दिवट्या पेटलेल्या इकडून तिकडे जात आहे, पुन्हा परत येत आहे, अशा त्यांच्या येरझाऱ्या चालत आहे असं त्याला दिसलं.
ही भूतावळ दिसते, यावेळी तिला वश करून घ्यावं. न जाणो पुढे आपल्या कार्याला उपयोग होईल. भूतांचा सुद्धा काहीतरी उपयोग होऊ शकतो असा मच्छिंद्रानं विचार केला. त्याने अंबेने त्याला शिकवलेले स्पर्शास्त्र योजले. त्याचा परिणाम असा झाला की भूतांची पावले भूमीत रुतून बसली. त्यांना काहीच हालताच करता येईना. ती व इतर अनेक भूते मिळून 8 प्रकारची 8 कोटी भूते वेताळाच्या अधिपत्याखाली त्या रात्री जमावयाची होती. इतर सर्व भूतं वेताळापाशी गेली, पण तेवढीच 5-7 भूतं वायुवेगाने 12 मल्हार वन भागात आली. तिथे पाहतात तो काय, कित्येक भूते भूमीने घट्ट पकडून धरलेली आहे, झाडे जागा सोडत नाही तशी स्थिर होऊन त्यांनी विचारलं, का हो, असं कसं चिकटून राहिलेत? ती बंदिस्त भूतं त्यांना म्हणाली, काय झालं कळत नाही, आम्ही एरझारा करत होतो, तोच अचानक भूमीकडे खेचलं गेलो आणि पाय चिकटून राहिले. कोणीतरी सिद्धयोगी आला असावा, त्याचंच हे काम. मग वेताळानं पाठवलेल्या भूतांनी पर्वत व अरण्य हिंडून खूप शोध केला. ती गावातही आली. दुरून दुरून ती गुप्त रूपे पाहत चालली. तो त्यांना मच्छिंद्रनाथ एका ठिकाणी सिद्धासन घालून बसलेला दिसला. रात्री सुद्धा त्याच्या भोवती प्रकाश पसरला होता. मुद्रा तेजस्वी दिसत होती. रानातले त्यातलं एक भूत पुढे होऊन मच्छिंद्रनाथांना नम्रपणे म्हणाले, स्वामी, या भूतांना तुम्ही उगाच का बरं अडकवून ठेवलं? त्यांना कृपा करून मुक्त करा. त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले, त्या वेताळाला मी भीत नाही. जाऊन त्याला सांगा, तुझी भूतं मी सोडणार नाही. भूते म्हणाली, स्वामी, आगीशी खेळू नका, तुमचं भलं होणार नाही. वेताळाने ब्रह्मांडाचा चेंडू करून खेळ मांडला तर देव दानव सुद्धा पळापळ करतील. मच्छिंद्रनाथ म्हणाला, तुमच्या मागच्या वल्गना येथे नको आहे. येऊ दे वेताळाला, पाहतो कोण एवढा बलिष्ठ आहे तो. बरं पहाच आता. असं म्हणून ती भूते वेताळाकडे गेली. वेताळाला नमन करून ती म्हणाली, महाराज, आपल्या भूतांना एका योग्याने अडकवून ठेवलं आहे. तुमची सुद्धा अशीच गत करीन अशी धमकी तो देतो. ते ऐकून वेताळ संतापला. त्याने आज्ञा दिली. त्याचबरोबर सर्व भूतांची प्रचंड सेना त्या भयान रात्री मच्छिंद्रनाथांकडे आरडाओरडा करत जाऊ लागली. सर्व भूतगणांसह वेताळाला बघताच मच्छिंद्राने विभूतीची एक रेषा आपल्या भोवती काढली. वज्रास्त्र मंत्राचा जप केला. आपल्या मस्तकावर ते मंतरलं, भस्म लावलं. तिकडून भूतांनी भयंकर मारा केला, पण त्यांची शस्त्रास्त्र मध्येच थांबून परत गेली. भूतांचे मुख्य जे 8 जण होते ते तर स्मशानातले वृक्ष उपटून त्यांच्यावर फेकू लागले, पण मच्छिंद्रनाथांना काहीही झालं नाही. सर्व वृक्ष त्यांच्या डोक्यावर तरंगत राहिले. मग ते पिशाच्यांनी दगड, लाकडं इत्यादी फेकली आणि त्यावर अग्नीचा वर्षाव केला, पण सगळं फुकट. जलदास्त्र योजून त्याने सर्व अग्नी शांत केली आणि स्वतःचे अग्निअस्त्र जपून त्यानं भूतांभोवती जाळ उत्पन्न केला. भूते अग्नीला भिवून मधून मधून अदृश्य होऊ लागली व समुद्राचं पाणी आणून अग्नी शांत करू लागली, पण आग विझेना. मग ती आकाशात उडाली. मच्छिंद्रानं पर्जन्यास्त्र सोडून अग्निथंड केला. भूते पुन्हा भूमीवर उतरली. लगेच त्यानं स्पर्शास्त्र मंत्रून त्यांना सर्वांना भूमीवर खिळवून टाकलं, पण 8 भूतपती स्पर्शास्त्राला न जुमानता त्याच्या भोवती तरंगत राहून त्याला त्रास देऊ लागले. तेव्हा मच्छिंद्रानं पुन्हा वज्रमंत्र आणून आपलं संरक्षण केलं आणि मंत्रशक्तीनेच 7 दानव उत्पन्न केले. मधु, तिल, कुंभकर्ण, मरु, मातिमल, मुचकुंद व त्रिपुर असे 7 भयंकर दानव प्रत्येक भूतपतीशी कुस्ती खेळू लागले. त्यांचे तुंबळ युद्ध चालू झालं. ते युद्ध रात्र 1 दिवस व पुढची 1 रात्र एवढा वेळ चालूच राहिलं. त्यात अस्त्रांचाही भयंकर उपयोग केला गेला, पण शेवटी 7ही दानवांनी भूतपतीचाही पराभव केला. ते गुप्त झाले. तसंच दानवही गुप्त झाले. तिकडे अंतराळातून 8वा वासवासराशी भिडत होता व आपल्या शक्ती त्यावर टाकत होता, पण वासवासराचा त्याच्या छातीवर छेद होऊन तो मूर्छित पडला. त्यावेळी मच्छिंद्रानं वासवासर आवरून घेतलं व वाताकर्षण अस्त्र फेकलं. त्यामुळे ते इतर 7ही भूतपती त्यांच्याकडे आकृष्ट झाले व समोर येऊन तडफडत पडले. त्यांचे चलनवलनच थांबले. वातास्त्राचा प्रभावच असा होता. तेव्हा सगळे 8ही जण आपसात म्हणाले, या जोग्यासमोर आपलं काही चालत नाही. आता शरण जाण्याशिवाय गत्यंतर नाही. आणि असं म्हणत ते मच्छिंद्रनाथाला शरण गेले व म्हणाले, महाराज, तुमच्या प्रतापाची सीमा झाली. मागे सूर्यावर संपाती धावला व त्याने आपले पंख जाळून घेतलं, तसं आम्ही झालो. आता उशीर करू नका. आमचे प्राण वाचवा, नाहीतर आम्ही मरून आणखी कुठल्या तरी वाईट स्थितीला जाऊ.
आपण जर आमचे प्राण वाचवले तर तुम्ही जे सांगाल ते कार्य करू, पण दया करा, आम्हाला सोडवा, आमचे प्राणच चालले. मच्छिंद्रनाथ म्हणाले, मी शाबरी विद्या हा काव्यमय मंत्रग्रंथ रचला आहे. त्यातील मंत्रांना देवाप्रमाणेच तुमचेही सहाय्य मिळाले पाहिजे. कोणीही जो मंत्र म्हणाले त्याचा तो मंत्र तुम्ही सफल केला पाहिजे. त्यावर भूतपती म्हणाले, मान्य आहे, आम्ही तुम्हाला प्रत्येक मंत्राचे साधन प्रयोग सांगतो. मग मच्छिंद्रानं त्यांना वाताकर्षण अस्त्रातून सोडवलं. त्यामुळे फार आनंदित होऊन मच्छिंद्राला त्यांनी प्रत्येक मंत्राची पूजा, उपचार, अभ्युत्थान व जपविधी सांगून ग्रहण काळात त्याचे अनुष्ठान केल्यास ते शीघ्र फलदायी होतील अशी व्यवस्था केली. मंत्रानुष्ठानाच्या वेळी भूतबली कोणते द्यावे तेही सांगितलं. त्यानंतर सर्व म्हणजे 8 कोटी भूते भूमीवर प्रगट होऊन स्वामी स्वामी म्हणून त्यांच्या पाया पडू लागले. त्या सर्वांना मच्छिंद्रनाथाने मुक्त केले. सर्व भूतपिशाच अष्टप्रमुखांसह व वेताळासह त्याच्यासमोर हात जोडून उभे राहिली व त्यांनी त्याचा जय जयकार केला. मग अष्टभूतपतींनी एकूण एक भूतास अशी समज दिली की मच्छिंद्रनाथाने दिलेल्या मंत्राचं पठण करण्यास तुम्ही न चुकता सहाय्य केलंच पाहिजे. मग मच्छिंद्रनाथ म्हणाले, जसा हा वर दिला तसाच आणखी एक वर द्या. तुमचे व माझे हे युद्ध झाले त्याची कथा जो संग्रही ठेवील, वाचील, त्यावर संकट आले तर ते दूर करावे. त्याला तुम्ही स्वतः त्रास देऊ नये, त्याच्या घरात प्रवेश करू नये. संकटापासून त्याचं व त्याच्या परिवाराचं रक्षण करावं. तुम्ही मला शरण आलात ना, मग ही शपथ सर्वांनी घ्या व ती पाळा. मच्छिंद्रनाथाचं हे म्हणणंही सर्व भूतांनी व त्यांच्या प्रमुखांनी मान्य केलं. त्यांनी मच्छिंद्रनाथाला वारंवार नमन करून स्वस्थानी प्रयाण केलं व नंतर मच्छिंद्रनाथ 12 मल्हारांचे दर्शन घेऊन कालिका देवीच्या दर्शनासाठी निघून गेला. श्री स्वामी समर्थ. श्री नवनाथ कथा सारांश. अध्याय 6. मच्छिंद्रनाथ कुमार कार्तिकेयाचे स्थान पाहून कोकणात प्रांतात शिरले आणि कुंडाजवळील आडूल या गावाजवळ जाऊन राहिले. गावाबाहेरच दुर्गादेवीचं मंदिर असून तेथे कालिका देवी विश्रांती घेत होती. ती देवी म्हणजे शंकराच्या हातातील कालिका नावाचं अस्त्रच होतं. पूर्वी शंकराने त्या शस्त्रानं दैत्यांचा वध केला. त्यानंतर ते प्रसन्न होऊन त्या अस्त्रशक्तीस म्हणाले, तू पुष्कळ कार्य केली आहेस, तुला हवा तो वर मागून घे. तेव्हा ती अस्त्रशक्ती म्हणाली, हे शंकरा, माझी इच्छा अशी आहे की मी तुमच्या हाती राहून जेथे तुम्ही पाठवलेत तेथे जाऊन पुष्कळ वर्ष कार्य केलं आहे. अंबिकेनंही अनेक राक्षसांना मारण्यासाठी माझा उपयोग केला आहे. आता मी थकले आहे, मला आता विश्रांती घ्यायची आहे. कोणी मला सुप्तावस्थेतून उठून त्रास देऊ नये. तिच्या विनंतीप्रमाणे शंकराने ती कालिका देवीला म्हणून एक विश्रांती स्थान करून दिलं. पुढे कालिका युगात ते स्थान कालिका देवी मंदिर म्हणून प्रसिद्ध झालं. मच्छिंद्रनाथ देवीच्या दर्शनासाठी गेले. मंदिरात जाऊन त्यांनी प्रार्थना केली, हे कालिके, तू जागृत हो. मी शाबरी विद्येचं मंत्रकाव्य केलं आहे, त्याला तू सहाय्य कर. त्याची प्रार्थना म्हणजे सिद्धानं केलेलं आव्हान होतं. त्याचा प्रभाव काय वर्णावा. त्याच्या हाकेनं देवीची निद्रा चाळवली गेली. त्यामुळे ती रागावली. नृसिंह जसा खांबातून प्रकट झाला तशी ती अचानक प्रकट झाली आणि मच्छिंद्राला ओरडून म्हणाली, अरे मूर्खा, मी चांगली झोपलेली होते, मला तू का उठवलंस? म्हणे मंत्रकाव्य केले आहे, वर दे. कुणी सांगितलं होतं काव्य करायला? माझे सगळे कार्य झाले आहे. आता आपल्यासाठी मला नवीन कर्मात गोवू नकोस. जा मुकाट्याने, हे तुझे राख फासलेले तोंड घेऊन दुसरीकडे जा, नाहीतर दिव्यावर कीटक भस्म होतो तसा जळून जाशील. ते बोलणं ऐकून मच्छिंद्र धैर्याने म्हणाला, देवी, तसं काही होणार नाही. सूर्यबिंब लहान असलं तरी सर्व विश्वाला प्रकाश देतं. तू माझा प्रताप पहा. मारुतीला पांडवांनी जसा प्रेमानं रथावर घेतलं, सूर्याने अरुणाला जसं सारथी केलं, तसं तुझं साह्य मला पाहिजे. देवी म्हणाली, अरे जा रे, हातात कंकणं घातलीस व कपाळाला शेंदूर फासलास म्हणून काही मला भीती वाटणार नाही. तू कसा जन्मलास ते मला ठाऊक आहे. मत्स्य जातक झांगणाऱ्याने फार तर मासे पकडावे. तू कोळ्याच्या घरून पळून आलास. तू मला काय शिकवतोस? अरे एवढी विद्या आहे म्हणतोस, मग तू भीक का मागतोस? तुला वाटत असेल भूताबळ जिंकली, आता कालिकेला नमू, पण हे होणार नाही. तुझा अहंकार उतरंडी पाडीन, जिथे तुझा काय पाड. मच्छिंद्र म्हणाला, दाखव तुझा पराक्रम, परीक्षाच घेतो तुझी. दत्तगुरूंचा चेला आहे मी. झाडे उंच वाढली तरी वाऱ्याच्या मदतीशिवाय पानसुद्धा हलत नाही. तुझं शौर्य, तुझा युद्धाचा अनुभव दाखवस. तो इतकं बोलल्यावर मात्र देवीने सिंहगर्जना केली. ती ब्रह्मांड प्रकाशित करीत प्रगट झाली. त्रैलोक्यातील चराचराचा थरकाप उडाला. देव, दानव, यक्ष, गंधर्व, दिग्गज, दिग्पाल, सर्पनाग, पशुपक्षी, मानव, ऋषी सर्वच भयभीत झाले. देव अंतराळातून पळता पळता म्हणाले, अरे जोगड्या,
आता स्वतःला सांभाळ, गुरुचे स्मरण कर. अरे शक्ती, माहीत नसताना कालिकेला युद्धास निमंत्रण केलंस. आता तुझ्यामुळे सर्वनाश होणार. कसं रक्षण करतोस पाहूया. देवी ओरडून म्हणाली, अरे जोगड्या, पृथ्वी ही खालची तळी व मी ही वरची तळी. आता या जात्याचं सर्वांसकट तुला भरडूनच काढते. त्यातून कसा काय वाजतोस तेच पाहते. मच्छिंद्र न भीता भस्मची मूठ हाती घेऊन वासवासराचा मंत्र म्हणू लागला. तेच भस्म त्याने प्रलयाग्नीसारख्या देवीवर फेकलं. एकदम स्फोट होऊन सहस्र सूर्य प्रगट व्हावे असा झगझगीत प्रकाश पडला. त्यावेळी ब्रह्मांड स्फोट झाल्यासारखं भयंकर आवाज होऊ लागले. पण कालिकेने वासवासर गिळून टाकलं. तेव्हा एकादश रुद्राचं मंत्र म्हणून मच्छिंद्राने 11 रुद्र प्रकट केले. पण कालिकेने मृत्युंजय मंत्राच्या सूक्तांनी पूजा करून सर्व रुद्रांना शांत केलं. ते परत मच्छिंद्राकडे आले आणि गुप्त झाले. मग त्याने वज्रास्त्र उंच फेकलं, पण कालिकेने ते आपल्या पायांनी खाली दडपलं व उत्तरेकडील शैलाद्रीवर आपटलं. त्यामुळे तो पर्वत तुटला व त्याची उंची अर्धी झाली. गुर्जर देशाच्या पुढे उंच पर्वत उरला नाही. तेथपासून रामेश्वरपर्यंतचा पर्वतांचा ओढ राहिली. देवीने वज्रास्त्र नष्ट केलं हे पाहून मात्र मच्छिंद्रानं गुप्तपणे वाताकर्षण अस्त्र सोडलं. त्याचा मात्र कालिकेच्या शरीरात गुप्तपणे प्रवेश झाला आणि तिचं शरीर अचेतन होऊन पृथ्वीवर कोसळलं. त्याखाली सर्व पर्वत चिरडले. वृक्षांचा चुराडा झाला. ती अशी निचेष्ट पडताच तिला कैलासनाथांचं स्मरण झालं. धावा उमानाथ धावा, अशी तिने मनोमन प्रार्थना केली. ती सूक्ष्म वाणी कैलासपती शंकरांच्या मनात उमटली व आपली शस्त्रशक्ती संकटात सापडली आहे हे त्यांना तत्काळ समजलं. ते क्षणार्धात उठले व नदीवर आरूढ होऊन पृथ्वीवर आले. जेथे मच्छिंद्रनाथ होता तेथे ते येताच मच्छिंद्रांनी भक्तिप्रेमाने शिवचरणी लोटांगण घातलं. नदीवरून उतरून शंकरांनी मच्छिंद्राला पोटाशी धरलं आणि त्यांच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवीत म्हणाले, तान्हुल्या, तू मोठा चमत्कार केलास, पराक्रम केलास, माझ्या हातातलं शस्त्र जिंकून घेतलंस. असं म्हणून शिवशंकरांनी त्याला आलिंगन दिलं. मच्छिंद्रनाथ म्हणाला, आदिनाथ, ही तुमचीच कृपा. बद्रिकावनात दत्तगुरूंकडून तुम्हीच माझे 6 महिन्यापर्यंत रक्षण करून सर्व विद्या देवविलीत. शंकर म्हणाले, ते असो, तू आता कालिकेला सावध कर. मच्छिंद्रनाथ म्हणाले, तुम्ही आपला वरदहस्त माझ्या मस्तकी ठेवा. ही शस्त्रशक्ती तुमच्या हातात होती. तिने आतापासून तुम्हीच मला शिकवलेल्या शाबरी विद्येच्या यशासाठी माझ्या मुखी, माझ्या जिभेवर विराजमान व्हावे व मंत्रशक्ती म्हणून कार्य करावे. शिव म्हणाले, तू म्हणतोस तसंच करीन, पण आधी या कालिकेला उठव तर खरं. तुझे अस्त्र तू मागे घे. तेव्हा शंकरांच्या सांगण्याप्रमाणे मच्छिंद्रानं वाताकर्षण मंत्र मागे घेतला. कालिकेच्या देहामध्ये प्राण पुन्हा खेळू लागले. ती उठली. इकडे तिकडे पाहू लागली. शंकरांना पाहून त्यांची तिने प्राणरक्षणाचे कार्य करण्याबद्दल स्तुती केली. मग शंकरांनी तिला सांगितलं, जशी तू माझ्या हाती शस्त्रशक्ती म्हणून इतकी वर्ष राहिलीस, तशी यापुढे मच्छिंद्राच्या मदतीला जाऊन जगत उपकार करावा ही माझी विनंती आहे. कालिका हसून म्हणाली, स्वामी, मी तुमची दासी. सांगाल तेथे जाईल, सांगाल ते काम करीन. मग तिने मच्छिंद्राला जवळ घेतलं व म्हटलं, बाळ, तुझ्या काव्य मंत्रातून जिथे माझं नाव उच्चारशील तिथे मी सिद्ध होईल. त्यानंतर कालिका शक्ती मच्छिंद्राच्या स्वाधीन करून शिव कैलासाला गेले. मच्छिंद्रनाथ कोकण प्रांतात उत्तर दिशेला निघाला. आजचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.